गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विद्युत मोटार पंप, मोटारसायकल चोरी, घरफोडी अशा अनेक घटना नोंद आहेत. भुरट्या चोरांची टोळी सक्रिय असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोधचक्र फिरवून चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या टोळीतील 3 आरोपींकडून 1,16,000 रुपये किमतीचे 8 विद्युत मोटार पंप व काही साहित्य हस्तगत केलं आहे. जितेंद्र पटले वय वर्ष 35, आकाश राधेश्याम पटले वय वर्ष 27, रुपेश रमेश उके वय वर्ष 23, तिन्हीही राहणार धादरी तिरोडा असं आरोपींची नावे आहेत. जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढत चालला आहे. गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुसक्या आवळण्यासाठी गोंदिया जिल्हा स्थानिक पुणे शाखेच्या पोलिसांनी भुरट्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी तपास कार्य सुरू केलंय. दरम्यान चोरी, घरफोडी, शेतशिवारातील विद्युत मोटार पंप चोरी, मोटारसायकल चोरी अशा गुन्ह्यांचा तपशील केलाय. त्यात तिरोडा तालुक्यातील सालेबर्डी, धादरी, उमरी, सरांडी या ठिकाणी 2 महिन्यांपासून चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचं समोर आलंय. तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत मोटार पंप लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. दरम्यान जितेंद्र रूपचंद पटले याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता 2 साथीदारांच्या मदतीनं अनेक ठिकाणचे विद्युत मोटार पंप चोरी केल्याचं कबूल केलंय. यावरून आकाश राधेश्याम पटले वय वर्ष 27, रुपेश रमेश पटले वय वर्ष 33 अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले. तिघांचीही कसून चौकशी केली असता त्यांनी अनेक ठिकाणाहून विद्युत मोटार पंप चोरी केल्याची कबुली दिली आहे. 3ही आरोपींकडून 8 मोटार पंप हस्तगत केलेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लाबडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार इंद्रजित बिसेन, सुजित हलमारे, संतोष केदार चालक, पोलीस शिपाई घनश्याम कुंभलवार यांनी केली आहे. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.